हरिओम. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अंसाभाट मापसा गोवा या मंदिराला प्रतिष्ठापना होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी प्रतिष्ठा वर्धंती उत्सव अत्यंत उत्साहाने आम्ही साजरा करत आहोतच. तरी या 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आम्ही समस्त भक्तवृंदांनी एकत्रित येऊन सहस्र कलशाभिषेक करावा आणि या धार्मिक अनुष्ठानाने देवाची कला सानिध्याभिवृद्धी व्हावी असा आमचा संकल्प आहे. देवळात कुत्र, मांजरं वगैरे नाना प्रकारचे प्राण्यांचा प्रवेश होत असतो. कावळा, घुबड इत्यादी पक्षींचा सुद्धा प्रवेश होत असतो. किंवा आमच्यासारखे सुज्ञ माणसंसुद्धा कधी कळता किंवा न कळता सुहेर सूतक वगैरे असताना अशोचात असताना देवळात प्रवेश केलेला असतो. अथवा आम्ही देवळात गेल्यानंतर जे काही शब्द बोलू नयेत असा शब्द आम्ही उपयोग केलेला असतो. अवाच्य वाचन, वाईट चिंतन वगैरे केलेलं असतं. इत्यादी नाना प्रकारच्या कारणांनी देवळाच्या वातावरण अशुद्धी झालेली असते. तरी या देवळाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्याकडून कितीतरी पाप घडली असतील या वातावरणात. या आमच्या चुकामुळे देवळाच्या वातावरण ऋणात्मक शक्तीने भरलेलं असेल किंवा देवाची कला अभिवृद्धी झाली नसेल. म्हणून देवकला सान्निध्य अभिवृद्धीसाठी आम्ही 1000 कलशांच्या सहस्र कलशार्चन हा मोठा संकल्प केलेला आहे. या प्रत्येक कलशात नाना प्रकारची वनौषधी, फुलं, तुळशीपत्र, दूर्वा, बेल, पंचरत्न, मृत्तिका, गोमय, पंचगव्य इत्यादी नाना प्रकारचे वनौषधी, सप्तधातू, पंचपल्लव, पंचत्वक इत्यादी नाना प्रकारचे वनौषधींनी भरलेले कलश आमच्याकडून अभिमंत्रण केला जातो. आणि नंतर नाना प्रकारची सूक्त, ऋग्वेदादी 4ही वेदांच्या मंत्रांच्या अभिमंत्रण या कलशात केला जातो. आसे तो हिमाचलपर्यंत व्यापलेला पवित्र भारतभूमीत असलेले सर्व नदी, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी इत्यादी समस्त पवित्र नदींच्या आवाहन या कलशामध्ये केला जातो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वणवेद इत्यादी 4ही वेदांचा मंत्रघोष त्या कलशाला अभिमंत्रण केला जातो. पंचपल्लव आम्ही त्या कलशात ठेवलेला असतो. पंचपल्लवाच्या अनुषंगाने या प्रकृतीत असलेले पंचतत्वांचा आवाजसुद्धा त्या कलशात होतो. अशा प्रकारे नाना प्रकारची सूक्तांनी, मंत्रांनी अभिमंत्रण केलेल्या कलशात जगात असलेली समस्त धनात्मक शक्ती त्या कलशात समावेश होईल अशी आमची भक्ती आहे आणि विश्वाससुद्धा आहे. आणि अभिमंत्रण केलेले हे 1000 कलश त्या विठ्ठल रखुमाईवर महाअभिषेक केला जाईल. अभिषेकानंतर देवतांच्या प्रीत्यर्थ अलंकार सेवा, तुलसीदल समर्पण, नैवेद्य, महामंगलारती समर्पण करून महापूजा संपन्न होईल. अशा प्रकारे हा 1000 कलशांचा अभिषेक सेवा पुढच्या वर्षी म्हणजे 2026 फेब्रुवारी 1 तारखेला होणार आहे. तरी सर्व भक्तवृंदांना नम्र विनंती आहे की प्रत्येक लोकांनी त्यांच्या शक्तीनुसार ह्या मोठा पवित्र कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि आपल्याकडून जे काही शक्य होईल त्या शक्तीनुसार तनो मन धनसहाय्य या मोठा कार्यक्रमाला लावून हे कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने, यशस्वी रीतीने संपन्न होण्याकरिता तुम्ही सहभार लावावा. आणि या कार्यक्रमाच्या सांगतासाठी महाप्रसादाच्या सुद्धा व्यवस्था केलेली आहे. सर्व लोकांना परत नम्र विनंती आहे की
प्रत्येक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन देवतांचा आशीर्वाद घ्यावा ही नम्र विनंती आहे.